नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र महापालिका निवडणुकीचे ताजे निकाल 2026. कोणत्या शहरात कोणत्या पक्षाला आघाडी मिळाली आणि राज्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया. सुरू करूया प्रमुख शहरांपासून. तर मुंबई BMCमध्ये BJP प्लस शिवसेना शिंदे गट आघाडीवर आहेत. महायुतीच्या उमेदवारांनी अनेक जागांवर आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये पाहिलं तर पुणे PMCमध्ये BJP प्लस शिवसेना युती जास्त जागा जिंकत आहेत. विरोधी पक्ष काही जागा जिंकल्या आहेत. ठाणेमध्ये पाहिलं तर महायुतीने जवळपास 50 प्लस जागा जिंकल्या, तर UBT शिवसेना आणि BJPत काही जागांवर पुढे आहेत. नवी मुंबईमध्ये पाहिलं तर BJP युती आघाडीवर आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गट प्लस BJP युती आघाडीवर आहे. कोल्हापूरमध्ये पाहिलं तर महायुती सध्या पुढे आहे. सोलापूर, नागपूर, नाशिकमध्ये BJP युती आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील BJP युती आघाडीवर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये BJP प्लस युती आघाडीवर. लातूरमध्ये काँग्रेस काही जागांवर पुढे आहे. भिवंडी, निजामापूरमध्ये काँग्रेस काही जागा जिंकत आहे. वसई विरार स्थानिक दल VBA काही जागांवर आघाडी आहे. एकंदरीत मतदार सहभाग जवळपास 55-60% होता. मुंबईत सुमारे 53% तर इचलकरंजीमध्ये 69% मतदारांनी मतदान केले. एकंदरीत 2,869 जागांसाठी 15,931 उमेदवार निवडणूक लढवत होते. सध्या दिसतंय की BJP प्लस महायुती बहुतेक शहरांमध्ये आघाडीवर आहे, तर काँग्रेस काही शहरांमध्ये टिकून आहे. स्थानिक भागात BVA सारखी लहान पक्षही काही शहरांमध्ये प्रभावी आहेत. मित्रांनो, हे होते महाराष्ट्र महापालिका निवडणुकीचे ताजे अपडेट्स. हे प्राथमिक निकाल आहेत, अंतिम निकाल थोडे बदलू शकतात. जर तुम्हाला एखाद्या शहराचा अपडेट हवे असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.